त्यामुळे इथं 100% आपला खासदार होईल, तोच खासदार आपल्याला निवडून द्यायचा आहे जो मोदीजी पंतप्रधान होत असताना त्याचा हात वर करेल। आता तुम्ही सांगताय मला, तुम्ही सांगताय म्हणून मला कळत आहे, मला बाकीच्या त्या अशा गोष्टींमध्ये मिळत बघा। शिरूर लोकसभा मतदारसंघातून दररोज काही ना काही इंटरेस्टिंग अपडेट समोर येते। जागा वाटपावरून राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या बैठका सुरू असताना त्यात आता भाजपनेही उडी घेतलीय। शिरूरच्या राजकारणात नेमकं काय शिजतंय हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। शिरूर लोकसभा मतदारसंघासाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं दावा केलाय, तर दुसरीकडे या जागेसाठी सुरुवातीपासूनच आग्रही असणारे शिंदे गटाचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे शिरूरची जागा लढण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील अशीही एकीकडे चर्चा सुरू आहे। असं असताना आता शिरूरमधून भाजपचा उमेदवार असावा अशी अपेक्षा भोसरीचे भाजपचे आमदार महेश लांडगे यांनी व्यक्त केली आहे। राज्यातल्या 48 लोकसभेत शिरूर हा 36 नंबरचा मतदारसंघ आहे आणि हा नंबर आपल्यासाठी लकी असल्याचं महेश लांडगे सांगतायत। त्यामुळे शिरूरमधनं लढण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे आणि शिरूरमधून आपण का लढावं याचं एक इंटरेस्टिंग कारणही लांडगे सांगतायत। 36 नंबरच्या शिरूर लोकसभा मतदारसंघाची बेरीज ही 9 येते, तसंच माझ्या जन्मतारखेची बेरीजही 9 आहे, त्यामुळे माझ्यासाठी शिरूर हा लोकसभा मतदारसंघ लकी आहे असं म्हणत महेश लांडगेंनी शिरूरमधून लढण्याची तयारी दाखवली आहे। तर या महाराष्ट्रामध्ये 48 खासदार आहे, त्यात आपला आहे 36 नंबरचा लोकसभा मतदारसंघ। तसा 36 नंबर माझा फार लकी नंबर आहे। 9 माझी जन्मतारीख 27, माझ्या विधानसभेचा नंबर 207 आणि हा लोकसभा 36, 9 नंबर आहे। त्यामुळे इथं 100% आपला खासदार होईल अशा प्रकारचे संकेत आपल्याला ह्याच्यामध्ये पण कळतात। त्यामुळे 9 नंबरचा हा 36 नंबरचा जो लोकसभा मतदारसंघ आहे आपला शिरूर, हा आपल्याला इथनं तोच खासदार आपल्याला निवडून द्यायचा आहे जो मोदीजी पंतप्रधान होत असताना त्याचा हात वर करेल, जो मोदीजींचं नाव घेतल्यानंतर पहिला उभा राहील आणि म्हणेल की 36 नंबर लोकसभा शिरूरमधनं मी आलेलो आहे आणि मी मोदीजींचा समर्थक म्हणून हात वर करतो। अशा पद्धतीचा खासदार, अशा विचारांचा खासदार आपल्याला पाठवायचा। मी 36 आकडा काय आहे, माझ्या जन्मतारीख 27 आहे, माझ्या विधानसभेचा नंबर 207 आहे आणि शिरूरचा 36 आहे, म्हणजे माझ्यासाठी नक्की आकडा आहे। म्हणजे मी जिथं काम करेल तिथं यश 100% येतो। तर 36 नंबर या लोकसभेमध्ये भाजपच्या विचारांचा लोकसभेचा खासदार होईल याच्यासाठी मी तो आकडा सांगतो। हे बघा, आमच्यासाठी काल पण, आज पण आणि उद्या पण परत एकदा देशाचं नेतृत्व मोदीजींच्या हातात जावं याच्याकरता आमचे प्रयत्न आहेत। माहिती मला ही घडलेली काय मला माहिती नाही। एखाद्या जर कॅन्डिडेटला अशा पद्धतीने ठेवायला, आता तुम्ही सांगताय मला, तुम्ही सांगताय म्हणून मला कळत आहे, मला बाकीच्या त्या अशा गोष्टींमध्ये मिळत बघा। भारतीय जनता पार्टीचा झालेला प्रत्येक कार्यकर्त्याला वाटतं की इथं भारतीय जनता पार्टीचा उमेदवार असावा, पण आमच्या भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या कार्यकर्त्यांचं एकच मत आहे, परत एकदा देश सुरक्षितपणे मोदीजींच्या हाती राहावा म्हणून आम्ही सगळेजण प्रयत्न। संधी मिळाली तर लढणार का? भारतीय जनता युतीमध्ये हे आमचं जे गठबंधन आहे, जे अलायन्स आहे, याच्यामध्ये ज्या पक्षाला उमेदवारी मिळेल, ज्या पक्ष, जे वरिष्ठ लोक ठरवतील, जो खासदार मोदीजींच्या मागे हात वर उभा करेल त्याला आम्ही निवडून। आता भाजपचे आमदार महेश लांडगे हे देखील शिरूरसाठी इच्छुक असतील तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचं टेन्शन आणखी वाढणार हे नक्की। आधी शिरूरचा तिढा सोडवता सोडवता राष्ट्रवादी आणि सेनेच्या नाकी 9 आलेले आहेत, त्यात आता भाजपच्या आमदारांना उडी घेतल्यानं शिरूरच्या जागेची समीकरणं बदलतील। तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। पुण्याहून अश्विनी जाधव केदारी, लोकमत.com।